श्री गुरुचरित्र अध्याय 18. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जया सिद्धमुनी तू तारक भवार्णी, सुदारस आमुजे श्रवणी पूर्ण केला दातारा. गुरुचरित्र कामधेनु ऐकता न धाये माझे मन, कांक्षित होते अंतःकरण कथामृत ऐकावया. ध्यान लागले श्री गुरुचरणी, तृप्ती नवे अंतःकरणी कथा अमृत संजीवनी. आणि कनिरोपावे दातारा, येणे परे सिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी. माथा लावणी चरणासी कृपा भाकी तय वेळी. शिष्य वचन ऐकुनी संतोषला सिद्धमुनी, सांगतसे विस्तारोणी. ऐका श्रोते ऐक चित्ते, ऐक शिष्या शिकामणी. धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती श्री गुरुचरणी तल्लीन झाली परियेसा. तुझ करिता आम्हासी चैतन जाहले परियेसी. गुरुचरित्र आद्यंतेसी स्मरण जाहले अवधारी. भिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा. पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका ऐक चित्ते. क्वचित काळतय स्थानी श्री गुरु होते गोप्यनी. प्रकट जाहले म्हणूनी पुढे निघाले परियेसा. वरुणा संगमन असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत. श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्णा तटाकांत श्री गुरु तीर्थे पावन करीत. पंचगंगा गा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे. अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर. प्रयाग समान तीर्थ थोर म्हणून राहिले परियेसा. पूर्वपुर ग्राम गहन कुरुक्षेत्र तोची जान. पंचगंगा संगम कृष्णा अत्युत्तम परियेसा. कुरुक्षेत्री जितके पुण्य त्याहुनी अधिक असे जान. तीर्थे असती अगण्य म्हणून राहिले श्री गुरु. पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर. पांच नामे आहेत थोर सांगेन ऐका ऐक चित्ते. शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती. पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संहारी. ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णेची या संगा. प्रयागाहुनी असे सांगा संगम स्थान मनोहर. अमरापूर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम्य. जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाना कल्पतरू. देव असे अमरेश्वर तया संगमा षटकुडी. जैसी वाराणसीपुरी गंगा भागीरथी तेरी. पंचनदी संगम थोरी तत्समान परियेसा. अमरेश्वर सन्निधानी आहे ती 64 योगिनी. शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा. अमरेश्वर लिंग बरवे त्यासी बंधुनी स्वभावे. पूजिता नर अमर होय विश्वनाथ तोची जाना. प्रयागी करिता माघ स्नान जे पुण्य होय साधन. शतगुण होय तयाहुन एक स्नाने परियेसा. सहज नदी संगमात प्रयाग समान असे ख्यात. अमरेश्वर बर परब्रह्म वस्तू तया स्थानी वास असे. या कारणे तिये स्थानी कोटी तीर्थ असती निर्गुणी. वाहे गंगो दक्षिणी वेणी सहित निरंतर. अमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी. अष्टतीर्थ ख्याती जीन तया कृष्णा तटाकांत. उत्तर दिशी असे देखा वहे कृष्णा पश्चिम मुखा. शुक्लतीर्थ नाम ऐका ब्रह्महत्या पाप दूर. औदुंबर सन्मुखेसी तिनी तीर्थे परियेसी. एकानंतर एक धनुषी तीर्थे असती मनोहर. पाप विनाशिनी काम्यतीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ. अमरेश्वर सनिग्धार्थ अनुपम्य असे भूमंडळी. पुढे संगम षटकुडात प्रयागतीर्थ असे ख्यात.
शक्तितीर्थ अमरतीर्थ कोटितीर्थ परियेसा तीर्थ अस्ति अपरंपार अपरांपर सांगता असे विस्तार या कारणे श्रीपाद गुरु राहिले तेथे द्वादशाब्दे कृष्णाबेनी नदी दोनी पंचगंगा मिळोनी सप्त नदी संगम सगुनी काय सांगू महिमा त्याची ब्रह्महत्यादी महापातके जडुनी जाती स्नाने ऐके ऐसे सिद्ध स्थाननिके सकळा भ्रष्ट होय तेथे काय सांगू त्यांची महिमा आनिक द्यावया नाही उपमा दर्शन माते होती काम्या स्नानफळ काय वर्णू साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबरू गोप्य होऊन अगोचरू राहिले श्री गुरु तयास्थानी भक्तजन तारणतार्थ होणार असे ख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रगट जाहले जाणार असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापुर ग्रामी जाती श्री गुरु परियेसा तया ग्रामी द्विज एक असे वेद अभ्यासक त्याची भार्या पतिसेवक पतिव्रत शिरोमणी सुक्षिण असे तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपण कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदर पूर्ती करी एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरोन मिळे परियेसी तया शेंगा ते रांधुनी हर्षी दिवसक्रमी येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याच कारणे उदर भरी पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेशी नेले विप्रे भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करी तो षोडशी घेवडे शेंगा बहुवसी केली होती पत्रशाखा भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासी ती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निघती तये वेळी तया विप्राच गृहात जो का होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात आंगण सर्व वेष्टिले असे तया वेलाचे झाड मूळ श्री गुरुमूर्ती छेदिती तात्काळ टाकुनी देती परिवळे गेले आपण संगमासी टाकुनी देती परिवळे गेले आपण संगमासी विप्रवनिता तय वेळी दुःख करीती पुत्र सकडी म्हणती पहा हो दैवबडी कैसे अदृष्ट आपुले आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी आमुचा ग्रास छेदुनी कैसे टाकुनी दिल्ला भूमीवरी ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी पुरुषतीचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे स्त्रियेसी तय वेळी जे जे होणार जया काडी निर्माण करी चंद्रमोडी तया आधीन विश्वजान विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लया कारण पिपीलिकादी स्थूळ जीवन समस्ता आहार पूर्वी तसे आयुरन्न प्रयच्छति ऐसे बोले वेदश्रुती पंचानन आहार हस्ती केवी करी प्रत्यही 84 लक्ष जीवराशी स्थूल सूक्ष्म समस्तांशी निर्माण केले आहारासी मग उत्पत्ती तदनंतरे रंकरायासी एक दृष्टी करुणी पोषितो हे सर्व सृष्टी आपुले आर्जव बरवे वोखटी तैसे फळ आपणासी पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाण आपुले आपणची भोगणे पुढल्यावरी काय बोल आपुले देव्य असता उणे पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले तेची भक्षणे कवणावरी बोल सांगे बोल ठेवीसी यतीश्वरासी आपले आर्जेवन विचारिसी ग्रास हरितला म्हणसी अविद्या सागरी बुडोनी तो तारक आम्हासी म्हणून आला भिक्षेसी नेले आमचे दारिद्र्य दोषी तोची तारिल आमुते येणे परी स्त्रियेसी
संभाषी विप्रपरियेसी काढुनी वेल शाखेसी टाकिता झाला गंगेत तया वेलेचे मूड थोरी जे का होते आपले द्वारी काढू म्हणुनी द्विजवरी खनिता झाला तया वेळी काढिता वेल मुळासी लादला कुंभे निधानेसी आनंद जाहला बहुवसी घेऊनी गेला घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून ह्या भेला म्हणून या वेला छेदिले निदान लाधले आम्हासी नर नव्हे तो योगेश्वर होईल ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी जावनी संगमा श्री गुरुसी पूजा करीती बहुवसी वृत्तांत सांगती तयासी तय वेळी परियेसा श्री गुरु म्हणती तयेसी तुम्ही न सांगणे कवनासी प्रकट करिता आम्हासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी ऐसे परी तया द्विजासी सांगे श्री गुरु परियेसी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्री नांदाल ऐसा वरल धोन गेली वनिता तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसी जान दर्शन मात्रे दैन्य हरे जासी होय श्री गुरु कृपा त्यासी कैचे दैन्य पाप कल्पवृक्ष आश्रय करिता बापा दैन्य कैचे तया हरी दैव उना असेल जो नरु त्याने आश्रयावा श्री गुरु तोची उतरेल पैल पारू पूज्य होय सकळी काई जो कोण भजेल श्री गुरु त्यासी लादेल इहपरू अखंड लक्ष्मी त्याच्या घरी अष्टैश्वर्य नांदती सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा असे ऐसी भजावे तुम्ही मनोमानसी कामधेनु तुझ्या घरी गंगाधराचा कुमर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार पुढील कथामृतसार ऐका श्रोते एकचित्ते इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे अमरापुर महिमानं द्विजदैन्यहरण नाम अष्टादशोऽध्याय समाप्तं श्रीपाद श्रीवल्लभं नृसिंह सरस्वती दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त शुभं भवतु दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा